नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी पोलिसिंगमध्ये AIची एंट्री, गुन्हे उकळण्याचा वेग वाढला. अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती. श्रावणाच्या पहिल्याच गुरुवारी श्री भैरी मंदिरात भक्तिमय वातावरण. संततधार रुद्रानुष्ठानाला सुरुवात. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी कुटुंबियांसह केली लघुरुद्र पूजा. रत्नागिरीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीतर्फे कारवाईची मागणी. आणि श्रावण मासाच्या भक्तिमय वातावरणात मिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई मंदिरात नामसप्ताहाला सुरुवात. देवाच्या नामगजरामध्ये ग्रामस्थ दंग. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला द्या एक भव्य आणि अविस्मरणीय रूप. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर इथे आपल्या सेवेत सज्ज आहे SP मॅरिनर्स हॉल. आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा, आकर्षक इंटेरियर आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी परिपूर्ण वातावरण. विवाह सोहळा असो, साखरपुडा, वाढदिवस, सत्कार समारंभ, बैठका किंवा कोणतेही छोटे मोठे शुभकार्य, प्रत्येक सोहळ्याला मिळेल दर्जेदार आणि अविस्मरणीय अनुभव. तुमच्या खास क्षणांचा विश्वासू साथी SP मॅरिनर्स हॉल, जिथे प्रत्येक कार्यक्रम बनतो खास. SP मॅरिनर्स हॉल, RK केबल शेजारी, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी. संपर्क 70 28 35 63 10 आणि 98 90 19 94 34. SP मॅरिनर्स हॉल, तुमच्या प्रत्येक आनंद सोहळ्यासाठी एक परिपूर्ण निवड. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि E-गव्हर्नन्सच्या प्रभावी वापरामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं स्मार्ट पोलिसिंगच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना रत्नागिरी पोलीस दलाकडून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असल्याचं सांगितलं. जवळपास आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दल 29 वेगवेगळे उपक्रम राबवत आहे, मिशन राबवत आहे. याच्यामध्ये बरेचसे सामाजिक उपक्रम आहेत, जसं मिशन जीवन, मिशन प्रतिसाद. आपण जेव्हा एका वर्षापूर्वी चालू केलं होतं, त्यात आता खूप मोठ्या प्रमाणात आपण मिशन जीवनमध्ये जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जवळपास त्यांचा डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्यांचे वरिष्ठ नागरिकांचे, ज्येष्ठ नागरिकांचे प्रत्येक प्रश्न आपण एका वर्षभरात सॉल्व केलेले आहे. याच्यामध्ये सामाजिक उपक्रमाबरोबरच पोलीस दलाने AI आणि टेक्नॉलॉजीच्या वापरातही आपण कुठेही मागे राहिलेलो नाही आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दल AI आणि टेक्नॉलॉजीच्या वापरात राज्यभरात अग्रेसर आहे.
आणि जे आपले उपक्रम आहेत त्याच्यात आपल्याला ई गव्हर्नन्सचा अवॉर्डही मिळाला होता आणि आपले काही उपक्रम नॅशनल लेवलला सुद्धा गेलेले आहे. त्याची माहिती आम्ही लवकरच आपल्याला देऊ. पण नुकतंच आपण जे रेड्स ॲप आहे त्या रेड्स ॲपच्या क्रांतीद्वारे आपण बऱ्याचशा केसेस आपण सॉल्व्ह करू शकलो. त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे बाहेरच्या घटकातले मर्डरच्या केसेस होत्या त्यांची उकल होण्यास, नागपूरच्या सिटीतले ग्रामीणचे गुन्हे जे होते त्यांची उकल होण्यास मदत झालेली आहे. बरेचसे मिसिंग जे मुली होत्या, लहान मुलं होते, त्यांना शोधण्यासाठी आपल्याला मदत झालेली आहे. बऱ्याचशा अनआयडेंटिफाईड डेड बॉडी ज्या आपल्याकडे होत्या जुन्या, त्यांचे फोटोज होते ते पण आपल्याला आयडेंटिफाय आपण नंतर केलेले आहेत. काही आपले वॉन्टेड ॲब्स्कॉन्डर अक्यूज्ड आहेत, ते सुद्धा आपले वॉन्टेड ॲब्स्कॉन्डर अक्यूज आपण त्याच्यामध्ये खेडची जशी एक केस सांगतो, 20 वर्षापूर्वी मर्डर झालेला होता, ते फरारी होते. ते फरारी आपण 20 वर्षानंतर शोधले. तर अशा काही केसेस आपल्याला रेड्स ॲपचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. आत्ता अशातच आपण 2 नवीन ॲप उपक्रम लॉन्च केलेले आहे. त्यापैकी एक आहे अधिनिर्णय. अधिनिर्णय हा आपला जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये ज्या अधिनिर्णय या उपक्रमामध्ये हे आपण एक AI बेस्ड ॲप तयार केलेलं आहे. याच्यामध्ये आपण जेवढे कन्व्हिक्शन होत आहेत किंवा केसेस सुटत आहेत कोर्टातल्या त्याचं ॲनालिसिस आपण, आता कोर्ट केसेसचे ऑर्डर 40-50 100 पानाचे पण असतात, 200 पानाचे पण ऑर्डर असतात, काही मोठ्या असतात किंवा 7, 8, 10 पानाचे असतात. आणि मग ह्याच्यामधून आपल्या काय चुका झाल्या त्याची माहिती ते जे अंमलदार आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांना कुठेतरी वेळ नसतो किंवा वाचत नाहीत किंवा इंटरेस्ट नसतो, तर त्या केसेस सुटल्या कशासाठी किंवा केसेसला कन्व्हिक्शन कशामुळं लाभलं हे आपलं ते समरी एका पानामध्ये छोट्या पॉइंटर फॉर्मॅटमध्ये 7-8 पॉईंट आपले एक्झॅक्ट केस कशामुळे सुटली, काय चुका झाल्या आणि त्या कशा सुधाराव्या ते आपल्याला एका पॉइंटर फॉर्मॅटमध्ये आपलं हे ॲप आता देत आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पोलिसांच्या कामकाजात मोठा बदल होत असून गुन्हे उकलण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होत असल्याचं स्पष्ट केलं. तर हे भारतातील पहिलंच ॲप आहे जे आपण तयार केलेलं आहे. अशा प्रकारे AI बेस्ड आपल्याला शॉर्टमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला सर्व स्क्रुटिनी किंवा काय ॲनालिसिस करून आपल्याला हे ॲप देतं. दुसरं आहे मिशन रॅपिड. ह्याच्याबद्दल सांगायचं असं की आपलं रत्नसेतू चॅटबोट आपण जो तयार केला होता, म्हणजे त्यात आपल्या टेक्नॉलॉजिकल पोलिसिंगचा एक भाग आपल्या रत्नागिरी पोलीस दलाचा, त्यामध्ये रत्नसेतू चॅटबोटमधून आपण ज्या आपले सरकार पोर्टलच्या सेवा आहेत त्या आपण सभा संमेलन झाले, ध्वनी क्षेपकाचा परवानगा झाला, काही तुमचे कार्यक्रम आहेत, रॅली आहेत त्यांच्या परवानगी झाल्या, त्याच्यानंतर आपले ते पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे, ह्या गोष्टी आम्ही एका दिवसाच्या आत लोकांना पाठवतो आणि त्याचे जे मेसेजेस आहे ते आपल्याला रत्नसेतू चॅटबोटतर्फे देण्यात येणारं हे भारतातलं पहिलंच युनिट आहे जे अशा प्रकारची सेवा आपण देतोय लोकांना. तर हे 2 उपक्रम आपण या वेळी राबवलेले आहेत. बाकीही आपलं मिशन रायझिंग फ्लॉवर आपण आत्ताच बघितलं, जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचतो आहे आणि फक्त एकच विषय पकडून नाही, आपला जो मिशन फिनिक्स आहे आपला नार्कोटिक्स विरोधी ड्राईव्ह रत्नागिरी, नशामुक्त करण्यासंबंधी, तसेच लहान मुलांना मुलींना पोक्सो विषयाचं ज्ञान देण्यासंबंधी जे आहे त्याच्याविषयी माहिती, त्यांना सायबर क्राईमविषयी माहिती, त्यांना ट्रॅफिक नियमांविषयी माहिती, अशी बरीचशी माहिती आपण त्यांना देतो आहे. गुड टच बॅड टच याबद्दलही त्यांना माहिती देण्यात येत आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन की आमचे पोलीस बांधव आणि भगिनी त्यांच्यामध्ये मिळून मिसळून जे काम करतात ते पोलिसांची आणि स्टुडंट्सची मधली किंवा येणाऱ्या आपल्या भावी पिढीची जी दरी आहे ती कमी होण्यास मदत आहे. त्यांच्या मनातील पोलिसांची भीती कमी होत आहे आणि त्यांच्याजवळ पोलीस काका आणि पोलीस दिदी आपण जे म्हणतो ते खऱ्या अर्थाने आपण इथे सार्थ करत आहोत. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देण्यासाठी ई गव्हर्नन्स तसंच डिजिटल सुविधांचा वापर वाढवण्यात येत आहे. पारंपरिक पोलिसिंगबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत रत्नागिरी पोलीस दलानं स्मार्ट पोलिसिंगच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे.
रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देव कालभैरव मंदिरातील तृणबिंदुकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त संततधार आणि रुद्रानुष्ठान कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. महिनाभर अखंडपणे अभिषेक आणि संततधार सुरू राहणार असून या धार्मिक परंपरेला अनेक वर्षांची पार्श्वभूमी आहे. माझं नाव ऋषिकेश हेमंत जोशी. इथे श्रावणात संततधारीसाठी गेले 1999 पासून मी येतो आहे. आणि संततधार म्हणजे इथे श्रावण प्रतिपदा ते भाद्रपद प्रतिपदा असं रुद्रानुष्ठान आणि अभिषेक असा केला जातो. 11 नमक आणि 11 चमक असे सलग म्हटली जातात. साधारणपणे एका तासात 2.5 आवर्तनं रुद्राची होतात. ह्या दोन्ही 11 नमक आणि 11 चमकांची अशी आपल्या रत्नागिरीच्या आसपासचे आणि रत्नागिरीमधील सर्व ब्रह्मवृंद मिळून अहोरात्र पूर्ण महिनाभर ही सेवा म्हणून इथे केली जाते. आणि ह्याला भरपूर वर्षांची परंपरा आहे. आणि जी संततधार चालू असते त्याचा अनेक जणांना प्रचितीसुद्धा आलेली आहे. आणि सगळे ग्रामस्थ, बारावाड्यातील मानकरी आणि ट्रस्टी मंडळी अशांच्या सगळ्यांची सेवा इथे रुजू होते. रोज रात्री 9 वाजता आरती होते. या पूर्ण श्रावण महिनाभर असं हे रुद्रानुष्ठान केलं जातं. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच रत्नागिरीतील ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. तृणबिंदुकेश्वर मंदिरात संततधार आणि रुद्रानुष्ठानाला विधिवत सुरुवात झाली. श्रावण महिनाभर अखंड संततधार आणि अभिषेक केला जातो. रत्नागिरीतील ग्रामदेव श्रीदेव भैरी मंदिरामध्ये तृणबिंदुकेश्वर म्हणून एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपर्यंत 1 महिना संततधारेचा कार्यक्रम होतो. याच्यामध्ये सगळ्या ब्रह्मवृंदाचा सहभाग असतो. त्याचे 1 तास रुद्र म्हणण्याकरता ब्राह्मण, 1 पाणी घालण्याकरता असे 2 ब्राह्मण असतात. रात्रपाळी म्हणजे दिवसाचे 24 तास ते 24 तास सतत रुद्रानुष्ठान. हा मुळ्यांचा कुलस्वामी आणि मुळे अडचणी झाली तेव्हा त्यांनी संकल्प केली. त्यामुळे ही संततधार सुरू झाली. ही साधारण 100 वर्षपूर्वी होत आली असेल. दुसऱ्या वर्षी पण झाली. तिसऱ्या वर्ष शिवव्रत म्हणून ते सुरू ठेवले असं म्हणून त्यांनी केली. आणि त्या वर्षी रत्नागिरी प्लेग ती 6 झाली होती. मी तितकी वर्ष ह्या संततधारेला झाली. ते मुळेनंतर मुळ्यांचं कुलस्वामी म्हणून त्यांनी सुरू केली. पण नंतर ती रत्नागिरीच्या ग्रामस्थांनी स्वीकारली आणि तो कार्यक्रम आता गेली अखंडपणे सुरू आहे. त्याच्यामध्ये आरती रोज संध्याकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता आरती होते. आणि सोमवारी फक्त संध्याकाळची उपवास असल्यामुळे रात्री 5 वाजता आरती होते. असा कार्यक्रम होतो दिवसभर. रुद्रानुष्ठान आणि म्हणजे संततधार 11 धारांची गळती, त्याच्यावर रुद्र म्हणणारा एक ब्राह्मण, पाणी घालणारा एक ब्राह्मण असेल. आणि आता आपण बऱ्यापैकी सोय केली. पहिल्यांदा राहटान पाणी लाटायला लागे, ते पाणी कळशाने भरायला लागे. इथे पिंपल असत, त्या पिंपातनं पाणी भरायचं, ते रात्री करता उपयोगी पडेल. आता पंप बसवला पण पंपानं पाणी डायरेक्ट टाकीतनं आतमध्ये येते. त्यामुळे पायऱ्यापेक्षा बऱ्यापैकी त्रास कमी झाला. रत्नागिरीतील 12 वाड्यांचे ग्रामस्थ, मानकरी आणि ट्रस्टी या धार्मिक उपक्रमात सहभागी होत आपली सेवा बजावत असतात. या परंपरेला अनेक वर्षांचा इतिहास असून दरवर्षी मोठ्या श्रद्धेनं हा धार्मिक सोहळा पार पडतो. श्रावण महिन्यातील पहिल्याच गुरुवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आपल्या कुटुंबियांसह श्री देव भैरी मंदिरात लघुरुद्र पूजा केली आणि श्री देव भैरीचं दर्शन घेतलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी श्री देव भैरी मंदिर विकास आराखड्याचीही माहिती घेतली. यामुळे श्रावणाच्या निमित्तानं धार्मिक वातावरणाबरोबरच मंदिर विकासाच्या दृष्टीनंही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहायला मिळाल्या.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नगर परिषदेकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ही सुरक्षा व्यवस्था केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी या संघटनेनं केला आहे. काल रात्री 11 वाजता मारुती मंदिर येथील हा जो आपण पाठी मूर्ती पाहताय ती मूर्ती आणि चौतरा या ठिकाणी काल मध्यप्राशन केलेले 2 मुस्लिम तरुण, एक साजन शेख कोकण नगर आणि दुसरा कालीन शेख, हे या ठिकाणी दारू पिऊन आक्षेपार्ह फोटो काढलेले आम्हाला आढळलेत. ते आढळल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांना वरून खाली घेतलं. खाली घेतलं असं लक्षात आलं की दोघंही पूर्ण दारू पिऊन बेधुंद झालेले होते आणि त्यासोबत तिसरा एक आरोपी होता, परंतु त्यापैकी 2 आरोपी आमच्या हाती लागलेत आणि तिसरा आरोपी इथून पळून गेला. याने महाराजांच्या वरती घोड्यावरती डोक्यावर हात ठेवून किंवा मावळ्यांच्या खांद्यावर हात ठेवून आणि तोफेवर पाय ठेवून असे आक्षेपार्ह फोटो काढलेत आणि हे फोटो त्यांनी दारू पिलेल्या अवस्थेत काढलेत. त्यामुळे या गोष्टीमुळे आमच्या सर्व शिवप्रेमींच्या आणि सर्व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत. हे ठिकाण आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे, आमच्यासाठी पवित्र ठिकाण आहे. आज ही दारू पिलेली लोकं चढल्यामुळे हे ठिकाण अपवित्र झालेलं आहे. हे जे 2 आरोपी आहेत हे मूळचे पश्चिम बंगाल येथील आहेत. आम्हाला संशय आहे हे आरोपी बांगलादेशी असावेत, तरी पोलिसांनी त्यांचा कसून शोध घ्यावा. त्याचबरोबर ज्याप्रमाणे पुणे नागपूर या ठिकाणी अशा आरोपींची धिंड काढली जाते त्याचप्रमाणे पोलिसांनी ह्या आरोपींची ह्या ठिकाणी धिंड काढावी. मारुती मंदिरपासून त्यांनी त्यांची खाली जे समोर धिंड काढावी अशी आम्ही समस्त हिंदू धर्मीय किंवा या ठिकाणी जमलेले सर्व हिंदू बांधव आमच्याकडे मागणी करतोय. त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषदेने गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांची पत्रव्यवहार केल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी शिडी बसवलेली आहे, ज्याच्यामुळे एखादा माणूस सहजपणे वरती सोडून मूर्तीची विटंबना करू शकतो. ती शिडी काढून ती फोल्डेबल स्वरूपात शिडी करून ठेवावी, जॅक स्वरूपात करून ठेवावी. त्याचबरोबर या ठिकाणी सुरक्षा रक्षक हा 24 तास त्याची नेमणूक करावी आणि CCTV सगळे कार्यान्वित करावेत. ज्यावेळी तुम्ही एखाद्या सुशोभीकरणासाठी पुतळी उभारणी करता, गार्डन सुशोभीकरण करता, त्यावेळी त्याची निगा ठेवणं, त्याची काळजी घेणं ही देखील त्या नगरपालिकेची जबाबदारी आहे. तरी त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण करावी. त्याचबरोबर पोलिसांनी या सर्व गोष्टीवर लक्ष घालून या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व आम्ही या ठिकाणी जमलेले लोक हिंदू बांधव करत आहोत. तर या मागणीचा पोलिसांनी विचार करावा, सरकारने विचार करावा, नगर परिषदेने विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा या गोष्टीचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे निवेदन आता SP ऑफिसला आम्ही खाली देणार आहोत. त्याचबरोबर नगर परिषदेला आम्ही निवेदन देणार आहोत. या गोष्टी दखल घ्यावी. तुमचं नाव काय? संघटनेच्या म्हणण्यानुसार मद्यप्राशन केलेल्या अवस्थेतील 2 तरुण कुलूप असलेल्या गेटवर चढून पुतळ्याच्या चौथऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी शिडीवर मावळ्यांच्या खांद्यावर हात ठेवून तसंच तोफेवर पाय ठेवून आक्षेपार्ह रीतीनं फोटो काढल्याचं निदर्शनास आलं. यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेतली. झालेला संपूर्ण प्रकार त्यांनी निदर्शनास आणून देत संबंधितांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली. याबाबत संघटनेच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आलं आहे. दरम्यान संबंधित तरुण पश्चिम बंगालमधून आले असल्याचं सांगत ते बांगलादेशी असावेत असा संशय संघटनेनं व्यक्त केला आहे. मात्र या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधितांची ओळख, नागरिकत्व आणि कागदपत्रांची पोलिसांनी योग्य ती पडताळणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पवित्र श्रावण मासाच्या निमित्तानं सकल हिंदू समाजाच्या वतीनं सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी रत्नागिरीत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतभूमीतील विविध पवित्र नद्या आणि सरोवरांचं जल संकलित करून कावड पात्रात भरलं जाणार असून हे पवित्र जल राजिवडा येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात अर्पण करून यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. रत्नागिरीत सकाळी 7 वाजता श्री अंबेमाता मंदिर, मरुधर समाज भवन येथून कावड यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर कुवारबाव, साळवी स्टॉप, आरोग्य मंदिर, मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ या मार्गे ही यात्रा राजिवडा येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात पोहोचेल अशी माहिती दीपक अर्जुनसिंह देवल यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी दीपक अर्जुनसिंह देवल. आज श्रावण मासानिमित्त जी पवित्र कावड यात्रा आपण मागच्या वर्षी जे पहिल्यांदा काढली होती त्याचा हा 2रा वर्ष आहे आणि त्याचं आयोजन आणि त्याची सूचनेसाठी आपण इकडे एकत्रित आहोत.
येणाऱ्या आजपासून जे श्रावण मास सुरू झाला आहे त्याचं पहिल्याच सोमवारी म्हणजे 17 ऑगस्टला आपली ही कावड यात्रा आयोजित होणार आहे. अंबेमाता मंदिर मरुदर भवन स्वामीनगर खेडशी येथून ही यात्रा सुरुवात होईल. सकाळी 7 वाजता तिथून ही सुरुवात होऊन श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे त्याची सांगता होईल. सकाळी 7 वाजता ही यात्रा स्वामीनगर इथून सुरू होऊन कुवारबाव, साळवी स्टॉप, आरोग्य मंदिर, मारुती मंदिर, माळ नाका, जयस्तंभ मार्गे ही यात्रा राजवाडा येथे काशी विश्वेश्वर मंदिरात पोहोचणार. आणि तिथे जे कावड यात्रेत जे जल कावडियांनी आपल्या कांद्यावर कावड घेऊन जे तिथे पोहोचणार आहे तो शंकराच्या पिंडीवर अर्पण करून या यात्रेची सांगता होईल. या कावड यात्रेसाठी आपल्या भारतातील जे पवित्र नद्या आहेत आणि जे विशेष सरोवर आहेत त्या सर्वांचं जल संकलित केलं गेलं आहे. गंगा नदीचं जल आहे, ब्रह्मसरोवर, पुष्करचं जल आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचं जे पवित्र जल आहे ते सगळं एकत्रित संकलित करून त्या कावडमध्ये भरून आणि आपापली कावड उचलून हे सगळे कावड यात्री हर हर महादेव बम भोले असं हे गजर करत भगवान शंकराच्या पिंडीवर ते जल अर्पण करणार आहे. यासाठी आम्ही मागच्या वर्षाप्रमाणेच सर्व या यात्रेची तयारी झालेली आहे. सकल हिंदू समाजातील सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना, सर्व कुटुंबांना असं विशेष आवाहन आहे की या पवित्र श्रावण मासाच्या या यात्रेत आपण मोठ्या संख्येत सहभागी होऊया, या यात्रेला सफल करूया आणि भगवान शंकराच्या या पवित्र मासात त्यांना जल अर्पण करून पवित्र पुण्य लाभ घेऊया. यासाठी जे परवानगी आहे, जे सरकारी जे परवानगी आहे ते घेण्यात आले आहे. आपली ही यात्रा अत्यंत भक्तिपूर्ण रूपेण आपण पूर्ण करणार आहोत. तर त्याची सगळी जे व्यवस्थापन आहे तो मागच्या वर्षाप्रमाणेच यावेळी सगळं सकल समाजात सगळे कार्यकर्ता सगळे याच्यात सहभागी होऊन याची व्यवस्था करणार आहे. तर हे आव्हान आहे रत्नागिरी परिसर आसपासच्या सगळ्या नागरिकांना, हिंदू बांधवांना की या यात्रेत आपण सहभागी होऊया. कावड यात्रा ही उत्तर भारतात फार मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या इथे आता सुरुवात आहे पण त्या कावड यात्रेला तिकडे फार जास्त महत्त्व दिलं जातो. तर या परिसरात आपल्या रत्नागिरीत आणि परिसरात जे उत्तर भारतातील जे हिंदू बांधव इकडे व्यवसायानिमित्त किंवा काही कार्यानिमित्त इथे आहेत त्यांना पण आव्हान आहे की त्यांनी पण या यात्रेत सहभाग होऊन आपल्या गावाकडची यात्रा त्यांच्याकडे निघते तसा तिकडे पण अनुभव घ्यावा आणि सर्वांनी यावे असं एक नम्र आव्हान आहे. सकाळी 7 वाजता सुरू होऊन ही साधारण 11 वाजता ही यात्रा काशी विश्वेश्वर मंदिरात येथे पोहोचून संपेल. या धार्मिक यात्रेत रत्नागिरी शहर आणि परिसरातील सर्व हिंदू बांधव भगिनींनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन धार्मिक पुण्यलाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. उत्तर भारतात कावड यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो. त्यामुळे रत्नागिरीतील उत्तर भारतीय हिंदू कुटुंबियांनीही या यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेला नंदू चव्हाण, दीपक जोशी, रमेश माळी आणि कांतीलाल मालवीय आदी उपस्थित होते. संग्राम क्रिकेट टीमचे आधारस्तंभ आणि सर्वांचे परममित्र कैलासवासी राजेश सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. संग्राम क्रिकेट क्लब आणि छोटू देसाई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शोकसभेला राजेश सावंत यांच्यावर प्रेम करणारे मित्र, सहकारी, हितचिंतक, नागरिक तसंच क्रिकेट क्षेत्रातील लहान खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी कैलासवासी राजेश सावंत यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि क्रिकेट क्षेत्रातील योगदानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. संग्राम क्रिकेट टीमला त्यांनी दिलेलं योगदान आणि खेळाडूंना केलेलं मार्गदर्शन यावेळी आवर्जून स्मरणात आणण्यात आलं. राजेश सावंत यांच्या अकाली निधनानं क्रिकेट क्षेत्रावर शोककळा पसरली असून त्यांच्या आठवणी सदैव मनात राहतील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी सर्व उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून कैलासवासी राजेश सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पवित्र श्रावण मासाला सुरुवात झाली असून संपूर्ण कोकणात भक्तिमय आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. श्रावण महिन्यानिमित्त विविध मंदिरांमध्ये नामसप्ताह, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
रत्नागिरीजवळील मिऱ्या गावातील श्री नवलाई पावणाई मंदिरातही अखंड नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे. माता जगदम्बे नवलाई पावनाई भक्तवासले नवलाई पावनाई माता जगदम्बे माता जगदम्बे माता जगदम्बे माता जगदम्बे दुःख निवारिणी दुःख निवारिणी माता जगदम्बे माता जगदम्बे माता जगदम्बे माता जगदम्बे भक्तवासले नवलाई पावनाई भक्तवासले नवलाई पावनाई भक्तवासले नवलाई पावनाई श्रावण मास भगवान शिवाच्या आराधनेचा आणि भक्तीचा महिना. या पवित्र महिन्यानिमित्त कोकणातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रत्नागिरीजवळील मिऱ्या गावातील श्री नवलाई पावणाई मंदिरात 7 दिवसांच्या अखंड नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे. नामसप्ताहानिमित्त मंदिर परिसराला विशेष धार्मिक आणि आकर्षक स्वरूप देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पंढरपूरच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली असून संपूर्ण परिसराला वारीचा लूक देण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामस्थांकडून मनोभावे देवाची पूजा अर्चा केली जात असून मंदिरात सुरू असलेल्या भजन आणि नामस्मरणात भक्तगण तल्लीन झाले आहेत. माता जगदम्बे
सुखकारिणी तू दुःख निवारिणी सुखकारिणी तू दुःख निवारिणी माता जगदंबे माता जगदंबे माता जगदंबे माता जगदंबे भक्तवत्सले नवनाई पावनाई भक्तवत्सले नवनाई पावनाई भक्तवत्सले नवनाई पावनाई माता जगदंबे माता जगदंबे माता जगदंबे माता जगदंबे भक्तवत्सले नारी सुवासिनी करी आरती 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 नारी सुवासिनी करी गणनारळही ओटी भरती गणनारळही ओटी भरती गणनारळही गणनारळही ओटी भरती गणनारळही ओटी भरती माता जगदंबे माता जगदंबे माता जगदंबे माता जगदंबे भक्तवत्सले नवनाई पावनाई भक्तवत्सले नवनाई पावनाई भक्तवत्सले नवनाई पावनाई माता जगदंबे माता जगदंबे माता जगदंबे माता जगदंबे भक्तवत्सले नवनाई पावनाई भक्तवत्सले नवनाई पावनाई भक्तवत्सले नवनाई पावनाई मळवटा भरिला भाडी चंदनी 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 मळवटा भरिला
हळद कुंकू तांबुलार पुनी हळद कुंकू तांबुलार पुनी हळद कुंकू तांबुलार पुनी हळद कुंकू. 7 दिवस चालणाऱ्या या अखंड नामसप्ताहाच्या निमित्तानं मिऱ्या गावात भक्तीचा आणि अध्यात्माचा जागर पाहायला मिळत आहे. श्रावण मासाच्या निमित्तानं सुरू झालेल्या या नामसप्ताहामुळे मिऱ्या गावातील वातावरण हरिनामाच्या गजरानं भक्तिमय झालं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी पोलिसिंगमध्ये AIची एंट्री, गुन्हे उकळण्याचा वेग वाढला. अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती. श्रावणाच्या पहिल्याच गुरुवारी श्री भैरी मंदिरात भक्तिमय वातावरण. संततधार रुद्रानुष्ठानाला सुरुवात. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी कुटुंबियांसह केली लघुरुद्र पूजा. रत्नागिरीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीतर्फे कारवाईची मागणी. आणि श्रावण मासाच्या भक्तिमय वातावरणात मिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई मंदिरात नामसप्ताहाला सुरुवात. देवाच्या नामगजरामध्ये ग्रामस्थ दंग. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.